आम्ही ते काल आमदाराच्या पोरासंग गेलतो एड्या मंत्रालयात. इथून जातानाच फॉर्च्युनर, अरे इतकं भारी मंत्रालयाने ते गेल्या गेल्या अशी जाळी लावलेली असते तिथं, लोक वरतून जीव देतात ना त्याच्यामुळं. नंतर गेलो आम्ही 5 स्टारला, इतकं भारी हॉटेल येड्या, काय त्याचा रुबाब येड्या. कधी कधी वाटतं ना आमदाराचाच पोरगा पाहिजे होतो. अरे मा कांबार्डे गेला तुला काढता काढता, तू हे दिवस चाललेत आमदाराच्या वाट्यात चोळता चोळता. लाज वाटते का तुला? एवढं 5 किलोमीटर नाही गेले तू वैरण घेऊन येतो मी. बापाचा हात मोडलाय, बापाला मदत करायला सोडून त्या लोकांना हिंडतो का? मी त्यांच्या संग फिरतोय तर तुमच्या काही लगेच डोळ्यात खोपत आहे. एवढा त्रास होता असं ना, विकांती जमीन आणि होण्या एकदाच मोकळं, मला मोकळं करा. आता ते तुम्हाला पण एवढा त्रास होता असं ना लांब जायचा, पण टाका ना जमीन विकून. जमिनीत गाडीन पण जमीन निघणार नाही. आमची जमीन विकून बरं सासरी जमीन घ्या हे म्हणायचं होतं मला. अरे ते बरोबर आहे, पण माझ्या एका कुत्र्याला जमीन विकली होती, त्याने आऊन पैसे दिले नाही. अहो दात्या, माझ्या एक ओळखीचा माणूस आहे, तो तुम्हाला बिलकुल फसवणार नाही आणि कायदेशीरित्या तुमचा व्यवहार पण क्लिअर करून देईल. तात्या, जाऊन येऊ आपण. तू काय हा कुत्रा तर काही कामाचं नाही, तू घेऊन चल मला. तात्या हेच ते संदेश शेटकाळे यांचं ऑफिस. नमस्कार, बोला. अहो 6 वर्षापूर्वी एका भाड्याला जमीन विकली होती. त्यांनी 6 महिन्यात पैसे देतो सांगून 3 वर्ष लावलं आणि त्या पैशाच्या बार केवढ्या रेवड्या झाल्या. त्या अमितच्या सांगण्यावरून म्हणलं दुसरा वावर विकून काहीतरी करता येईल म्हणून तुमच्याकडे आलो. फक्त यावेळेस फसवणूक नाही झाली पाहिजे. नाही याच्या सकट मला पण बेक मागायला लागत. आमचं श्रीशा लँडमार्क असं ऑफिस आहे की आजपर्यंत एकाही शेतकऱ्याची फसवणूक किंवा एकाही शेतकऱ्यांनी आजपर्यंत आमच्या ऑफिसवर गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे तुम्ही योग्य ठिकाणी आला आहे. आम्ही जो तुम्हाला शब्द देऊ त्याच्या आत तुमचा आणि आमचा व्यवहार क्लिअर होईल, तुमचा आणि आमचा व्यवहार पारदर्शक होईल. धन्यवाद बरं का शेठ, तुम्ही दिलेला शब्द पाळला आणि व्यवहार पण पूर्ण झालाय. ताते बोल ना, आता आलेल्या पैशाने आपण फॉर्च्युनर घेऊ ना. त्या पैशाची फॉर्च्युनर घ्यायची म्हणतो कुत्रा. असल्या औलादी आहे ना, पाळण्यापेक्षा गाडीला बऱ्या.